आमच्या मन्याची पुण्याची आत्या जी शिक्षिका आहे ती सोलापूरला आली होती. आता हे त्या आत्याचं आणि आमच्या मन्याचं कॉन्व्हर्सेशन आहे का? सकाळी उठल्या उठल्या आत्याने मन्याला विचारलं, "काय रे मन्या, झाली का झोप?" "हां, मग आज सुट्टी ना, मग मस्त झोप काढलो." "वा, छान छान. मग सुट्टीचा आज नाश्त्याला काय पाहिजे तुला?" "नाश्ता केलो की सकाळ सकाळ चहा चपाती खाल्लो." "अरे वा वा, छान. मग शाळेचा अभ्यास कसा चालू आहे तुझा? घरचा अभ्यास केला की नाही?" काल रात्रीच केलो. शाळेतनं आलं रे आलं की पहिला अभ्यास केलो आणि मग गेलो खेळायला." काय रे म्हणे ही तुझी भाषा? शाळेमध्ये व्याकरणाचा अभ्यास करत नाहीयेस का? खाल्लो, केलो, काढलो हे काय असतं? कर्त्याप्रमाणे क्रियापद चालत नाही, कर्माप्रमाणे चालतं. अभ्यास केला, झोप झाली, जेवण केलं, असं बोलायला पाहिजे. हो आत्या, मला एक गोष्ट सांगा, जिंदगीमध्ये जर काही इज्जत कमवायची असेल, नाव कमवायचं असेल, तर कामं करायला लागतात की नाही? अहो, कामधंदे केल्याशिवाय इथं काय होत नसतंय. कोण तुम्हाला विचारायला बी येत नाही मग. हां, हे बरोबर आहे तुझं. अरे, पण त्याचा आणि व्याकरणाचा काय संबंध? मी तुला व्याकरणाबद्दल शिकवतीये. मग तेच तर सांगालो, की मग ते कर्म उगी कर्त्याच्या आणि क्रियापदाच्या मध्ये शेपमध्ये बसलेलं असतंय आणि त्याच्याप्रमाणे कशाला मग क्रियापद चालायला पाहिजे? सगळी कामं तर ते करता करतंय म्हणल्यानंतर मग त्याच्याप्रमाणे चालायला नको का? आता जेवण माझं मी केलो, शाळेचा अभ्यास बी माझं मी केलो, शाळेला जाताना चड्डी बी माझं मीच घालतो की. ती का चड्डी येऊन बसती का माझ्या ढुंगणावरती उगाचच? आता मी सगळं करायला लागलो तर मीच केलो म्हणणार की. चड्डी केली म्हणणार, जेवण केलं म्हणणार असं कसं म्हणता हो? हे व्याकरण शाळेमध्ये ठीक आहे हो, अस्सल जिंदगीमध्ये हेच बरोबर असतंय. ज्यांनी सगळी कामं करायला आहे त्याला महत्त्व द्यायला नको का? मन्याच्या व्याकरणाचं हे लॉजिक ऐकून आत्याला हसावं का रडावं हे कळत नव्हतं. आणि आमच्या मन्याला ना हा शहाणपणा कधी ना कधी करायचाच होता. शाळेत शिक्षकांसमोर करता आला नाही, मग आता आत्यासमोर करतोय. आता तुम्हीच सांगा, शाळेतलं व्याकरण बरोबर की आमच्या मन्याचं व्याकरण बरोबर? भेटूया परत. धन्यवाद.